हॅलो गाईज, नमस्कार. कशा आहात तुम्ही? आय होप सगळे बरे असाल. मी तुमची लाडकी अश्विनी आज घेऊन आली आहे नवीन व्हिडिओ. त्याच्यामध्ये मी तुम्हाला थोडंसं माहिती देणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाच्या संघर्षमधून. तर गाईज, चला पाहूत हा व्हिडिओ. व्हिडिओ बघण्याच्या आधी गाईज, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर गाईज, तुम्हाला माहितच असणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन व त्यांचे संघर्ष. चला आपण पण थोडंसं प्रकाश टाकूत. तर गाईज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म 14 एप्रिल 1891 मध्ये झाला. मध्य प्रदेशामध्ये एका महू गावात झाला होता. त्यांनी आपली शाळा साताऱ्यावरून केली. जेव्हा त्यांनी आपली शाळा करू लागले आपल्या भावासोबत, मोठ्या भावासोबत, त्यांना खूप काही संघर्षाचा सामना करावा लागला. जसं की आपण बघूया, जसं की त्यांना वर्गामध्ये प्रवेश करण्याचा काहीही अधिकार नव्हता. शाळेतले शिक्षक वगैरे काय म्हणायचे की तू वर्गात प्रवेश करू नाही शकत, तू वाटलंस तर बाहेर बाहेर वर्गाच्या बस आणि तिथे वाच, बट तू वर्गामध्ये प्रवेश करू नको. शाळेमध्ये मटका शिवण्याचे पण इतकं पण हक्क नव्हता त्यांना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपली प्राथमिक शाळा साताऱ्यावरून केली. आपल्या भावासोबत शाळेमध्ये जाता वेळेस त्यांना खूप काही अनटचेबिलिटीचा सामना करावा लागला. शाळेमध्ये जाता वेळेस त्यांना वर्गात प्रवेश करण्याची परवानगी नव्हती. शाळेतले लोक म्हणायचे की तू वर्गात येऊ नाही शकत, तू वाटलंस तर वर्गाच्या बाहेर बसून अभ्यास कर, बट तू वर्गात येऊ नाही शकत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घरातून गोंडपाट घेऊन आले आणि वर्गाच्या बाहेर बसून शिक्षण. गाईस, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्राथमिक शाळा साताऱ्यावरून झाली. शाळेत जाता वेळेस त्यांनी खूप काही अनटचेबिलिटीचा सामना करून ते शाळा शिकले. याच शाळेच्या कथनने त्यांच्या मोठ्या भावाने शाळा मधातूनच सोडली. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हार नाही मानली. ते पुढे शिकले. त्यांच्या शाळेचं म्हणणं होतं की तुम्ही वर्गात प्रवेश करू शकत नाही, तुम्ही खालच्या समाजाचे आहात म्हणून तुम्ही वर्गात प्रवेश करू शकत नाही. वाटलंच तर तुम्ही वर्गाच्या बाहेर बसून तुमच्या घराचा गोंडपट आणून तिथं बसून अभ्यास करा, पण वर्गात येण्याची परवानगी नाही. मटक्याला शिवण्याची पण परवानगी नव्हती. शाळेमध्ये पाणी पिण्याची पण परवानगी नव्हती. शाळेमध्ये जर कोणी वरतून पाणी दिलं तरच पियायचं, नाही तर नाही पियायचं. इतकी नफरत झाली होती अनटचेबिलिटीची. इतकं त्यांना हे वाटू लागलं. आपल्यालाच विचार करा ना, कोणी बोललं तर ए यार तू नाही आ सकता, बट आपल्याला कसं वाटतं की अरे हे का असं का बोलतंय. पण त्यांच्यासोबत ही गोष्ट घडलीये, त्यांना किती वाईट वाटलं असेल या गोष्टीचं. ते शिकून एक महापुरुष झाले. या महापुरुषांनी भारतासाठी व समाजासाठी खूप काय असं केले जे आज आपण विसरू नाही शकत. हे तर होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे शालेय जीवन. पुढे जाऊन त्यांनी स्कॉलरशिप पण मिळाली महाराजा ऑफ बरोडा म्हणून. 1908 मध्ये जाऊन त्यांनी आपली मॅट्रिक पास केली आणि पुढे पण शिकले. न्यूयॉर्क कोलंबिया मध्ये त्यांनी अर्थशास्त्राची डॉक्टरी पास केली. तर गाईज, एवढे शिकून सुद्धा पण त्यांच्या अनटचेबिलिटीच्या मागचं घराणं गेलंच नाही. ते घराणं कधीच संपलं नाही. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ठाम निर्णय घेतला की या समाजासाठी आपण काहीतरी करू. म्हणून या समाजासाठी त्यांनी खूप काही असं केलं, या भारतासाठी इतकं काय केलं. आज त्यांना फादर ऑफ कॉन्स्टिट्यूशन इतकं नाव गाजवलंय. त्यांनी आपलं कॉन्स्टिट्यूशन लिहिलंय, आपलं संविधान लिहिलंय, म्हणून त्यांना आज म्हणतात फादर ऑफ कॉन्स्टिट्यूशन. त्यांनी फक्त दलित समाजासाठीच नाही, पूर्ण भारतासाठी, हर एक समाजासाठी, हर एक समाजामध्ये रूल बनवले आणि ते रूल मध्ये आज पण इंडिया, आज पण भारत चालते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल आता काय बोलू, जितकं बोललं तितकं कमी आहे. त्या थोर पुरुषांनी काय काय काम केले आपल्या समाजासाठी व भारतासाठी. तर गाईज, त्यांचं एक वाक्य खूप मला आवडलं, शिक्षण हे वाघणीचं दूध आहे, जे पिणार ते गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. हा खरंच हे एक शिक्षण एक वाघणीचं दूध आहे. बिकॉज हे इतकं चांगलं वाक्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बोलल्या, एकदम प्रॅक्टिकल बोललंय. बिकॉज जर तुम्ही शिक्षित राहिले तरच तुमचं काय होणार, नाही तर अशिक्षित राहून तुमचं काहीच होणार नाही. तर गाईस, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल मी इथेच थांबते. पण त्यांचं जीवन, त्यांचे कष्ट खरंच हार्ट टचिंग होते. यामुळे मी 4 ओळी लिहिलेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कष्टांबद्दल व त्याच्या कार्यांबद्दल. तर गाईज, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि हा माझा 4 ओळी पण आवडले असेल. हे मी खुद लिहिले. काय होते बाई आणि काय जाय बाई, काळोखाची रात्र संपून उजेडात आणले बाई, हक्क दिले आज महापुरुषाची लेणी, बापामुळे 2 घास खायला भेटले बाई. धन्यवाद गाईज.
जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जय भीम. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. आतासाठी बाय बाय.